चोरीच्या प्रकरणात पोलिसांना चकवा देत तब्बल 8 महिन्यांपासून फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला नागपूरच्या धंतोली पोलिसांनी अखेर अटक केली। सूरज वाडई असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी वारंवार ठिकाण बदलत होता। तसंच वेगवेगळ्या बारमध्ये काम करून संधी मिळताच पैसे घेऊन पसार होत असल्याचं तपासात समोर आलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सूरज वाडई याच्या विरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यासह नंदनवन आणि चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत। काही काळ तो अजनी चौकातील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता। याच दरम्यान त्याने बारच्या काउंटरमधून सुमारे 52,000 रुपयांची रोकड चोरल्याचा आरोप आहे। घटनेची तक्रार मिळाल्यानंतर धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले होते। मात्र आरोपी वारंवार आपली लोकेशन आणि ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणं पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलं होतं। तपासादरम्यान आरोपी इतर गुन्ह्यांमध्येही फरार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्याच्या विरोधात नंदनवन पोलीस ठाणे आणि चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून त्याला अटक केली। आरोपी पैशांसाठी चोरी करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून त्याचा इतर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। दिनांक 12/6/26 रोजी फिर्यादी प्रकाश देवानंद लारोकर यांनी तक्रार दिली की त्यांचे अजनी येथील पुष्पम बार अँड रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर म्हणून कामावर ठेवलेला सूरज बाबूराव वाडई राहणार चंद्रपूर हा दिनांक 3/5/26 रोजी बारच्या गल्ल्यातील 51,800 रुपये घेऊन चोरी करून पळून गेला होता अशी तक्रार दिली। त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। त्याचा शोध घेणे चालू होते। तो वारंवार आपले लोकेशन बदलत होता। तरी त्या गोपनीय माहितीच्या आधारे त्याचे मोबाईल व तांत्रिक पद्धतीच्या आधारावर त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वी पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर शहर येथे अपराध क्रमांक 246/26 कलम 306 तसेच पोलीस स्टेशन रामनगर चंद्रपूर येथे अपराध क्रमांक 1012/25 कलम 318 351 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे।